नमस्कार मंडळींनो, डिसिप्लिन चॅलेंजचा आज दिवस 4था. सकाळ सकाळी 1 लिटर पाण्याची बाटली संपवून दिवसाची चांगली सुरुवात केली. सकाळ सकाळी उठून फ्रेश झालो आणि डोळ्यातली झोप जावी म्हणून गणित विषयाचं लेक्चर चालू केलं. गणित विषयाचा सकाळ सकाळीच बोगा पाडल्यानंतर मस्तपैकी कपडे वगैरे बदलले आणि ग्राउंडला जायला रेडी झालो. ग्राउंडवर गेल्या गेल्या आज आपलं लॉंग रन होतं. वॉर्मअप बिरमअप केला, लेग स्ट्रेचिंग थोडीशी केली आणि 5 किलोमीटर रनिंगला चालू केलं. मस्तपैकी खटाखट मध्ये 5 किलोमीटर रनिंग संपवली आणि इकडे पुलस मारायला आलो. सकाळ सकाळी लवकर उठून थोडासा अभ्यास करून ग्राउंडवर येण्याची जी मजा आहे ना, ते कशातच नाही. इकडे आमचे पहिलवान सकाळ सकाळी 5:30लाच ग्राउंडवर हजेरी लावतात. मी ग्राउंडवरून आमच्या वर्कआउटचा जेव्हा मध्यंतर होतो तेव्हा आमच्या भावांचा वर्कआउटची समाप्ती होती आणि घरी जायची वेळ पण होती. त्यांची घरी जायची वेळ जरी झाली असली तरी आपला बाकीचा वर्कआउट राहिला होता. म्हणलं बाकीचा वर्कआउट पूर्ण करावं. मस्त सपाट्या मारण्यापासून चालू केले. सपाट्या मारल्या, त्यानंतर जोर मारले आणि तेवढ्यातच पावसाचे जोरदार आगमन झाले. गॅलरी पर्यंत जाऊस तर पाऊस गेला होता. म्हणलं गॅलरीतच जाऊन स्ट्रेचिंग वगैरे करावं. मस्तपैकी गॅलरीत जाऊन लुजनिंग आणि स्ट्रेचिंग केली आणि पाणी पिऊन आपला पाण्याचा टास्क पण पूर्ण केला. जसे आपल्या गाड्या पेट्रोलवर चालतात तशी आपली बॉडी पाण्यावर चालते. त्याच्यामुळे भरपूर पाणी पेत जावं आणि डाएट बी करत जावं. म्हणून घरी आलेला पहिला डाएट करायला बसलो. मस्तपैकी डाएट वगैरे खाल्ला आणि 1 तास झोपून झाल्याच्या नंतर लायब्ररीत निघालो. ट्रेनिंग मध्ये सांगितले सक्त काम पुरा आराम, म्हणून जेवढा तुम्ही वर्कआउट करताय तेवढा आपल्या बॉडीला आराम पण द्यात जा. मस्तपैकी आराम वगैरे केला आणि सरळ लायब्ररीत पोहोचलो. लायब्ररीत जाऊन आपला नियमितपणे अभ्यास चालू केला. दिवसभर अभ्यास करून लागलेली बुक हृदय भाऊ म्हणला चल काहीतरी खाऊन येऊ. पण हृदय भाऊला सांगितलं आपलं चालू आहे डिसिप्लिन. इस बार कुछ भी हो जाए, डिसिप्लिन मतलब डिसिप्लिन, डिसिप्लिन इस बार तुटना नाही चाहिए. म्हणून मस्तपैकी हृदय भावनाचा एक वडापाव खाल्ला. एकदा ज्या गोष्टीचा विचार केला ती गोष्ट जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. मस्तपैकी दिवसभर लायब्ररीत अभ्यास केला. संध्याकाळी घरी पोहोचलो. घरी आलेलं पहिलं जेवण वगैरे केलं. जेवण झाल्यावर आपला डाएट भिजाय टाकला आणि सरळ तिथून लायब्ररीला कल्टी मारली. लायब्ररीला गेल्या गेला पहिला क्वेश्चन पेपर सोडवाय घेतला. क्वेश्चन पेपर वगैरे सोडून झाला. सगळं झाल्याच्या नंतर आपल्याला शिवचरित्र वाचायचं होतं. मस्तपैकी शिवचरित्र वाचा घेतलं.